नमस्कार. 5 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज दीपावली पाडवा, तेव्हा पाडव्यानिमित्त सर्व प्रेक्षकांना यावल न्यूजच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता बघूया ठळक घडामोडी. यावल शहरात शुक्रवारची पहाट उजळली सुमधुर भक्तिगीताने. श्री महर्षी व्यास मंदिरावर पाडवा पहाट उत्साहात संपन्न. श्री क्षेत्र डोंगरदे येथे संत महंतांच्या उपस्थितीमध्ये गोवर्धन पूजा उत्साहात संपन्न. यावल शहरातील संभाजी पेठेत श्री दादाजी धुनेवाले यांच्या मंदिराचं भूमिपूजन लोकसहभागातून मंदिर व भक्तनिवास उभारणार. यावल येथील शिवभोजन केंद्रावर दीपावलीनिमित्त फराळ व मोतीचूरचे लाडू केले वितरण. किनगावात दीपावली उत्सव साजरा करताना शहीद सैनिकांना केले स्मरण. सामूहिकरित्या वाहिली श्रद्धांजली. यावल शहरात बोरावल गेट भागातील शिवतीर्थवर दीपावलीनिमित्त केलेली सजावट ठरली लक्षवेधी. गिरळगाव येथे दीपावलीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून साजरा केला दीपोत्सव. चारमळी या आदिवासी पाड्यावर जाऊन आमदार श्रीदादा चौधरी यांनी सहकुटुंब साजरी केली दिवाळी. किनगावात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सुरू झाली अभ्यासिका व वाचनालय. तर यावल येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा. डेनिम शोरूम ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहराची पहाट आज शुक्रवारी भक्तिमय गीताने उजळली. श्री लक्ष्मीनारायण भजनी मंडळकडून श्री महर्षी व्यास मंदिरावर पाडवा पहाटचं आज आयोजन करण्यात आलं होतं. सोबत व्यासांना 56 भोग दाखवत अन्नकूट कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी श्री महर्षी व्यास मंदिर व श्री राम मंदिर येथे पाडवा पहाट निमित्त सुमधुर भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोठ्या संख्येत भक्त भाविकांची उपस्थिती होती. शहरातील श्री लक्ष्मीनारायण भजनी मंडळ यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात जीवनात गोडवा निर्माण करणारे सुमधुर भक्तिगीतं सादर करीत भजनी मंडळांनी शहराला मंत्रमुक्त केले होते. यावल शहरवासियांची शुक्रवारची पहाट यामुळे चैतन्यमय आणि प्रसन्नमय झाली. तसेच पाडवा पहाट निमित्त श्री महर्षी व्यास मंदिरात व्यासांना 56 भोगाचं नैवेद्य दाखवण्यात आलं व अन्नकूट कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. मंदिरात अतिशय सुंदर असा कार्यक्रम सादर करण्यात आला. यासाठी सर्व संचालक मंडळ, आरती मंडळ, मंदिराचे पुजारी, काकड आरती मंडळ व भक्तगण आदींनी परिश्रम घेतले. तर पाडवा पहाट संगीतमय करीत यशवंत सोनवणे, गणेश वळगुजर, संजय पाठक, नारायण वाणी, चेतन पाटील, किरण नेवे, प्रकाश गर्गे यांनी सुमधुर भक्तिगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मी उभा राहतो तिकडे याच्यात काढी घे शूटिंग मी उभा राहतो आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. तालुक्यातील डोंगरदे येथे सातपुड्याच्या कुशीत शुक्रवारी गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. हा संपूर्ण कार्यक्रम संत महंतांच्या उपस्थितीत पार पडला. दरवर्षी डोंगरदे वनक्षेत्रात हा कार्यक्रम आयोजित केला जातो. डोंगरकठोरा तालुका यावल येथून पुढे सातपुड्याच्या कुशीत श्रीक्षेत्र डोंगरदे आहे. या श्रीक्षेत्रातील सातपुड्याच्या वनराईत शुक्रवारी गोवर्धन पूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरील पूजा पंचायत समितीचे गटनेता शेखरदादा पाटील व सौभाग्यवती खुशबू पाटील, लोकेश प्रदीप पाटील व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते पार पाडण्यात आली. संपूर्ण धार्मिक विधी फैजपूर येथील सतपंथ मंदिर देवस्थानचे गादीपती सतपंथरत्न महामंडळेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज व श्री क्षेत्र डोंगरदे येथील गादीपती स्वरूपानंदजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात धनंजय चौधरी, पप्पू चौधरी, किरण बोंडे, ललित बोंडे, अमोल महाजन, अनिल पाटील, भोजू पाटील, प्रीतम राणे, दिगंबर खडसे, प्रदीप सरोदे, हेमंत सरोदे, रुपेश पाटील, केवल राणे, हितू कोले, तुषार सरोदे, संजू सरोदे, योगा पाटील, डोंगरकठोरा सरपंच नवाज तळवी, तुषार भिळूड, शुभम राणे, उमेश चौधरी, यश सरोदे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. दरम्यान गोवर्धन पूजेसह 56 भोग नैवेद्य व अन्नकूट कार्यक्रम देखील या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. फुल घ्यायचं तुला गंध अक्षर जपा कुसुमसंकाशं काश्यपेयं महादेवीं नमोऽयं सर्वपापं भ्रमणदोष दिवाकरं सूर्याय नमः सूर्यं अभायामि स्थापयामि पूजयामि तदीशं तुषारा भक्षिरोधारणसंभवं नमामि श्रीनोसमो शमो सोमाय नमः सोमं अभायामि स्थापयामि पूजयामि धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिकुमारं सत्यस्तमङ्गलं ब्रह्मणो भूमाय नमः भूमं अभायामि स्थापयामि पूजयामि प्रियगोपरिकास्यामो रूपेणार्तिमं बुधं त्वं समूर्धं तत्तं बुधं प्रणमाम्यं बुधाय नमः बुधं अभायामि स्थापयामि पूजयामि देवानाञ्च ऋषीणाञ्च गुरुकाञ्चनसन्निभं बुद्धिर्भूतं विरोगीशं तन्नमामि बृहस्पतिं नमः बृहस्पतिं अभायामि स्थापयामि पूजयामि हिमकुन्दमणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रभोक्तारं भार्गवं प्रणमामि शुक्राय नमः शुक्रम् अभायामि स्थापयामि पूजयामि नीलाञ्जनसमाभासं रविचन्द्रमिमागजं छायामात्रं सम्भूतं तन्नमामि शनिचरं शनिचराय नमः शनिचरम् अभायामि स्थापयामि पूजयामि.
जिसने लिया ना वो आगे जाओ, आगे जाओ, बायको पाहिजे ना, जायला खाली पाहिजे बेटा, दिवा आहे खाली दिवा आहे. हा ना, मग जा ना पुढे, जा ना. आहे ना. हो संजू, चॉकलेट पाहिजे, याला चॉकलेट दे जा मामा, याला चॉकलेट पाहिजे. हा यार चॉकलेट कोणती रे? गिरे जे देता गिरे येऊ बाई, तुला पाहिजे आहे? ये तिकडे. बाय, वळ तिकडे. वळ तशी जरा. घे बेटा, घेतलं ते मागे सरका. नानो पुढे कर बेटा. महाराज हे लिपी द्या पावडीला. चला घ्या पटक्यात. ये पुढे पुढे बाई, जा रे बेटा. जा जा. वळ पुढे वळ सरका बाई. परी येते घे बेटा. परी घे बेटा. हा. काय पाहिजे? जाय ना सरकलं पुढे. काय पाहिजे? द्या द्या महाराज. तू हात पाय नको ताणू ना महाराज इले दे दे. हात काढ ना ठीक आहे घे दे घे. हात काढणं गेली द्या महाराज. घे घे दे. हात काढणं फोटो नाही राहणार. दे दे कोणती चॉकलेट पाहिजे तुला? कोणती पाहिजे? टाकला का तुला? पहिलं टाकला का? तिकडे जा ना. कोणाला? हा, काय पाहिजे तुला? या बिस्किट द्या आता. घे, तुला काय पाहिजे? घे दे त्या गुरुला ना, तुला काय पाहिजे? कोणाला? तुला काय पाहिजे? हे काय पाहिजे तुला? उचल. यार उचला पटापट, काय पाहिजे ते? घे, उचल. रसमलाई घ्या. उचला उचला, तुम्हाला काय पाहिजे? एक उचला. घे पुरप घे. हो, खाली पाय, दिवायला पाय नका लावू. घे रे, काय पाहिजे तुला रे? ले ले, उडा एक उडा. घेऊ बाई. यावल शहरांच्या महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. आता जळगाव भुसावळला सोन्या चांदीचे दागिने घ्यायला जायची गरज नाही. आता आपल्या यावल शहरातच आपल्या सर्वांच्या सेवेत राज ज्वेलर्स येथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व त्यावर सर्वात कमी मजुरी, सर्व प्रकारचे सर्टिफाईड राशीरत्न खडे, चांदीचे ताट, ग्लास या ठिकाणी मिळतील. सर्वात शुद्ध सोने चांदीचे हॉलमार्क असलेले दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच महिला दिन, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर आकर्षक भेट. मग आता वाट कसली पाहता? चला तर आपल्या हक्काच्या या दुकानावर आपण सोने चांदी खरेदी करूया. भेट देऊया राज ज्वेलर्सला. पत्ता अपना बाजार शेजारी, गवत बाजार, यावल. प्रोप्रायटर शुभम वाणी. शहरातील संभाजी पेठ येथील जयश्री दादाजी धुनीवाले यांचे जीर्ण झालेले मंदिर नव्याने बांधण्यात येत आहे. शुक्रवारी या मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन या ठिकाणी पार पडले. भक्त भाविक तथा लोकसहभागातून या मंदिराची उभारणी केली जाणार आहे. शहरात संभाजी पेठ भागात जयश्री दादाजी धुनीवाले यांचे मंदिर आहे. सदरील मंदिर कालांतराने प्रचंड जीर्ण झाले होते. तेव्हा आता हे मंदिर पाडून त्या ठिकाणी नवीन मंदिर बांधण्याचा निर्णय मंदिरचे विश्वस्त मंडळाने घेतला. यात खाली मंदिर व वरील बाजूस भक्तनिवास असे 2 मजली मंदिर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन सपत्नीक गजेंद्र माळी महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी विश्वस्त मंडळाचे दिलीप आढळकर, सुनील सोरटे, जयवंत पाटील, संतोष आढळकर, केशव बळे, देवराज फेगडे, चेतन आढळकर, ॲडव्होकेट गोविंद बारी, संजय माळी, राजू बारी, प्रदीप महाजन, शरद काटकर, हेमंत महाजन, श्रीकांत फेगडे, भगवान कोडीसह भक्त भाविकांची उपस्थिती होती. मंदिराचं काम भक्त भाविक तथा लोकसहभागातून होत असल्याने सरळ हाताने या मंदिराच्या बांधकामासाठी भक्त भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. भूम्यै नमः. गंध अक्षतफूल अस्त्राणि सर्वस्त्राणि राजा खड्गाय नमः. आसाम स्वर्ग खड्गाय नमः. गंधपुष्पैः अभ्यर्च्य.
कसं करायचं सर्वांचा हात लावून घ्या कोदळीला हां आणि मग यांच्या हातात द्या कोदळी काय सूर्य हाताळ इकडे उभी राहतो मेरे नाही घराम प्रमेय देव सर्व कार्येषु सर्वदा आता नमो हरिभ्ये शिवाय सततं नमः नमः प्रकृत्यै भद्राय सदा प्रदा सदा श्री गौरी शंकर महाराज की जय धुनी वाले दादा की जय जय भोले बाबा की जय परम सद्गुरु स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव स्वामी भक्ता खुश खबर आपल्या यावल शहरात प्रथमच मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर फॅन्सी टॉप जीन्स लेगिन्स कुर्तीज वन पीस प्लाझो ब्रँडेड फॅन्सी गाऊन फॅन्सी सूट आपल्याकडे योग्य दरात योग्य गुणवत्तेसह मिळेल एक वेळ अवश्य भेट द्या मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर पत्ता बस स्टँड समोर HDFC बँक जवळ यावल तालुका यावल जिल्हा जळगाव प्रोप्रायटर सायली कानडे मोबाईल क्रमांक 9158 प्रोप्रायटर सौ ममता भारंबे मोबाईल क्रमांक 9518933537. शहरातील शिवशक्ती महिला बचत गट संचलित शिवभोजन केंद्रावर दीपावली निमित्त भोजन थाळीसोबत फराळ आणि मोतीचूरचे लाडू वितरण करण्यात आले. गोरगरीब गरजूंना दीपावली निमित्त गोड पदार्थ दिले जावे या उद्देशाने हा उपक्रम शिवशक्ती महिला बचत गटाच्या वतीने चालवण्यात आलेल्या शिवभोजन केंद्रावर राबवण्यात आला. या शिवभोजन थाळीसोबत मोतीचूरचे लाडू व फराळ मिळत असल्याने गोरगरीब गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. तेव्हा अनेकांनी शिवभोजन थाळीसोबत मोतीचूरचे लाडू व फराळाचा आस्वाद घेतला. हा उपक्रम शिवशक्ती महिला बचत गटाचे अध्यक्ष परमिलाताई भील, सुनीताताई भावसार, उषाबाई कोळी, रजनीश भावसार, श्यामल भावसार, सागर मोरे आदींनी राबवला. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता रोटाव्हेटर यावल शहरात देखील उपलब्ध. जय रेणुका ऑटो पार्ट्स रोटाव्हेटर शॉपचे भव्य शुभारंभ झालेले आहे आणि शेतकऱ्यांना श्वान ॲग्रो रोटाव्हेटर यावल शहरातच मुबलक दरात मिळतील. तेव्हा रोटाव्हेटरसाठी एक वेळ शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्या. जय रेणुका ऑटो पार्ट्स, नगरपालिका कॉम्प्लेक्स, अंकलेश्वर ब्रहानपूर राज्यमार्गालगत, यावल. तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावात दीपावली निमित्ताने महाजनवाडा परिसरात नागरिकांनी भारत मातेच्या रक्षणार्थ अहोरात्र झटणारे देशाचे वीर सैनिक व देशसेवा देताना वीर मरण आलेल्या शहीद जवानांसाठी एक आठवण म्हणून एक दिवा भारत मातेच्या वीर जवानांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दीपावली निमित्त शहीद सैनिक जवानांचे प्रसंगी स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमात नथू महाजन, बापू माडी, उगले सर, गणेश महाजन, मयूर महाजन, भैया महाजन सह महिला मंडळाचा सहभाग होता. कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर भारत माता की जय, शहीद जवान अमर रहे, जय जवान जय किसानच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे गावात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भारत माता की जय. माता वंदे मातरम.
वंदे 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 भारत माता की वंदे भारत माता की भारत माता की जय जवान जय किसान जय जवान जय जवान भारत माता की भारत माता की शहीद जवान शहीद जवान ब्लर सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड नवीन कन्या शाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरातील बोरावलगेट भागातील शिवतीर्थ या ठिकाणी तरुणांनी एकत्र येऊन दीपावली निमित्त भव्य सजावट केली आणि दीपोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील बोरावलगेट भागात मुख्य चौकामध्ये शिवतीर्थ एक स्थळ आहे. त्या ठिकाणी या परिसरातील तरुणांनी एकत्र येत भव्य अशी सजावट केली व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करीत दीपावलीच्या या ठिकाणून अनेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. या ठिकाणी करण्यात आलेली सजावट व करण्यात आलेली रोषणाई लक्षवेधी ठरत होती. बोरावलगेट भागातील नरेंद्र शिंदे, विजय भोई, राहुल कोळी, सागर लोहार, धनराज कोळी, विक्की लोणारी, भरत भोई, अरुण सावकारे, राज शिर्के, गुणवंत वारके, हेमंत बळगुजर, ऋषिकेश कोळी, किरण भोई, वैभव दांडेकर, ओम लोणारीसह आदींनी हा उपक्रम राबवला. शिवतीर्थावर केलेली सजावट आणि रोषणाई लक्षवेधी ठरत होती. काय बरोबर आहे देश कोणाचे आणि बरोबर आपण म्हणताय म्हणजे आपण तालुक्यातील गिरळगाव येथे दीपावली निमित्त गावातील मुख्य चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार अर्पण करून दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी नागरिकांनी एकत्र येत छत्रपतींना अभिवादन केले. भव्य अशी सजावट या ठिकाणी करण्यात आली होती. हा उपक्रम योगेश गुलाब पाटील, रामा पाटील, दीपक पाटील, किशोर पाटील, छावडे पाटील, आनंदा पाटील, गुंजन पाटील, मांगो पाटील, प्रशांत पाटील, यादव भील, बंटी पाटील आदींनी राबवला होता.
चारमडी या आदिवासी पाड्यावर जाऊन आमदार श्रीदादा चौधरी व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती प्राध्यापक अरुणा चौधरी व पुत्र धनंजय चौधरी यांनी आदिवासी बांधवांना मिठाई व फराळाचे वाटप करून आदिवासी वस्तीवर दिवाळी साजरी केली। यावेळी आमदार चौधरी कुटुंबियांचे चारमडी ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले। पारंपरिक वेशभूषा परिधान करून आदिवासी बांधव व भगिनींनी ढोल थाळी वाजवून यावेळेस जल्लोष केला। तर या जल्लोषात आमदार श्रीदादा चौधरी व प्राध्यापक डॉक्टर अरुणाताई चौधरी यांनी देखील सहभागी होत ठेका धरला। या प्रसंगी जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनोने, पंचायत समितीचे काँग्रेसचे गटनेता शेखरदादा पाटील, बाळू तायडे, सय्यद जावेद जनाब, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुनील फिरके, बापू पाटील, पंचायत समितीचे सदस्य सरफराज तळवी, मारूडचे सरपंच असद अली सय्यद, पत्रकार योगेश सोनोने, बाळू तायडे, सीताराम पाटील, हिरामन पाटील, अनवर सय्यद, अभियंता अविनाश ससाने, विक्की सोनोने, आदिवासी सेल तालुका अध्यक्ष बशीर परमान तळवी आदींची उपस्थिती होती। तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावात स्पर्धा परीक्षा, पोलीस भरतीसह विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व वाचनालय सुरू करण्यात आले आहे। नुकतेच हिंदवी स्वराज्य सेना अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। याचा लाभ किनगावसह परिसरातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। किनगाव बुद्रुक तालुका यावल येथे हिंदवी स्वराज्य सेना यांच्या पुढाकाराने नुकतेच महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाची उभारणी करण्यात आली व एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करीत वाचनालय व अभ्यासिकेचा शुभारंभ करण्यात आला। वाचनालयाचे शुभारंभ यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी मान्यवरांमध्ये उपनिरीक्षक इंगोले साहेब, बॉक्सर कन्या दिशा पाटील, विजय पाटील, हिंदवी स्वराज्य सेनेचे राहुल पाटील, अनिस पिंजारी, मोहन पाटील, समाधान महाजन, दीपक सावंदे, रहीम तळवी, गोपाळ धनगर, सद्दाम खाटीक, रोशन साळुंके, गौरव कोळी, कामेश सोनार, मुकेश पाटील, सागर पाटील, रवींद्र जाधव, पंकज धनगर, उदय चौधरीसह आदींची उपस्थिती होती। भरपूर मुलांची अडचण अशी होती की आपल्या गावामध्ये वाचनाचा संघ आहे, पाटील साहेबांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन राहुल कडू पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर इंगडे साहेबांचं स्वागत मोहन भाऊ यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर आपल्या किनगाव बुद्रुक येथील कन्या दिशा विजय पाटील चॅम्पियन, राष्ट्रीय चॅम्पियन खेळाडू या कन्येचं स्वागत या ठिकाणी वैशालीताई यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। वैशालीताई यांनी पुष्प देऊन दिशाचं स्वागत करायचं आहे। सर्वांनी टाळ्यांचा गजर यानंतर दिशाचीच बहीण मनस्वी विजय पाटील हिचं स्वागत सौ नैना वराडे ताई यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो।
याच्यानंतर विजय रमेश पाटील हा मनस्वी आणि दिशा यांचे वडील यांचं देखील गोपाळ धनगर यांनी स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. तर असा हा छोट्या खाणी कार्यक्रम आपण या ठिकाणी स्वागताचा आटोपला आहे. कारण साहेबांना त्यांच्या सूचनेवरून या ठिकाणी वेळ जास्त नसल्यामुळे लवकर त्यांनी कार्यक्रम उरकायला सांगितलं असल्यामुळे अध्यक्षीय भाषण वास्तविक मनोगतानंतर जे काही बोलत असते त्याच्यानंतर व्हायचं असतं, पण त्यांना वेळ नसल्यामुळे मी त्यांना विनंती करतो की ते शेवटचं अध्यक्षीय भाषण तुम्ही या ठिकाणी मनोगताने करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक हिंदवी स्वराज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी, किनगाववासीय, तसेच माझे सहकारी हिंगोले साहेब, आजचा जो दिवाळीच्या मुहूर्तावर आपण जो हा कार्यक्रम घेतलेला आहे हा खरंच एक आनंददायी आणि स्तुत्य कार्यक्रम आहे. म्हणजे जे आपण बघतो स्पर्धा परीक्षा झाल्या, इतर परीक्षा झाल्या, शहरातल्या मुलांचं जास्तीत जास्त सिलेक्शन होतं. ग्रामीण भागातल्या मुलांसाठी तशा सुखसुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना साहजिक अभ्यासासाठी शहरात जावं लागतंय. गरीब घरचे मुलं असतात, तेवढा खर्च करू शकत नाही. त्याच जर सुविधा आपल्याला ग्रामीण भागात मिळत असतील तर नक्कीच प्रशासकीय सेवेमध्ये ग्रामीण भागातली मुलं देखील आता येऊ लागतील. आणि ती पोहणं काही आता सुरू झाले, ती पद्धत सुरू झाली आहे. ग्रामीण भागातल्या मुलांचं बरंचसं सिलेक्शन होत चाललंय. म्हणून आपण हा जो एक रोपटं लावलेलं आहे आज यांनी, त्याचं आपल्याला सर्वांना वटवृक्षामध्ये रूपांतर करायचं आहे. त्यासाठी कारण की हे जे कार्यक्रम आहे, हा उपक्रम, याला काही सरकारी ग्रँट नाही किंवा काही नाही, लोकसहभागातून आपण हा करत आहोत. म्हणून त्याने प्रत्येकाने आपापल्या परीने करावं, जेणेकरून आपले भविष्यात आपले मुलं आहे ते या लायब्ररीत येतील आणि इथून ज्ञानार्जन करून कुठे मोठे अधिकारी होतील. त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर नक्कीच या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. भविष्यात म्हणजे माझंही प्लॅनिंग असं राहील की आता मी चर्चा करताना हे केलं की MPSCचा अभ्यास किती मुलं करतायत, ते म्हटलं की 31 मुलं करताय, की मी सुद्धा त्यांना गायडन्स करेल. जसं मी तर माझी इथे सामाजिक बांधिलकी, माझी जबाबदारी, सामाजिक जबाबदारी, ठीक आहे. माझ्या गायडन्समुळे जर कोणीतरी सिलेक्शन होत असेल तर मलाही आनंद आहे. तर त्या दृष्टीने आपण नक्कीच प्रयत्न करू. आणि पुनश्च एकदा हिंदवी स्वराज्य संस्थेचं, संघटनेचं मी अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. यानंतर आपले दुसरे मान्यवर इंगळे साहेब यांनी आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुधीर पाटील सर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक आमच्या भगिनी, त्यांना सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरंच मन भरून यावं असा आपण कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि नावसुद्धा तुमच्या संघटनेचं सावित्रीबाई फुलेंच्या नावाने केलं आहे. खरंच महिलांसाठी, तुमच्या आमच्यासाठी या दाम्पत्याने काय केलं लहान गोष्ट नाही आहे, फार मोठी गोष्ट आहे. आणि मुलांमध्ये त्यांचे विचार रुजविणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. खरं सांगतो, त्यांनी असंख्य पुस्तकं लिहिली. शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचं आसूड तुमच्या शिक्षणासाठी काय केलं पाहिजे ते सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. अतिशय खरंच आम्ही फार अभ्यास केला त्यांचा. महात्मा ज्योतिबा फुलेंची पुस्तकं, सावित्रीबाई फुले, या निमित्तानं आम्ही अभ्यास करून इथपर्यंत पोहोचलो.
परंतु खरंच जर त्यांचे विचार जर आपण केले आणि आपण त्यांच्या विचारांना चाललो तर आपल्या खेड्यामध्ये आपले मुलं MPSCच्या मध्ये राहत नाही. त्यासाठी आपल्याला प्रेरणा दिली. तुम्ही खरोखरच तुमचं अभिनंदन करण्यास पात्र आहे तुम्ही लोक की त्यांचे विचार तुम्ही आपल्या समाजातील सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवत आहे. काही जे काही मुलं अभ्यास करत असतील त्यांना माझे एक मित्र आहेत महाराष्ट्राचे, तुम्हाला जर ग्रँड मिळत असेल तर ग्रँड सुद्धा मी प्रयत्न करेन. तुम्हाला आजच माझं ज्युडिएक्शन नाही, सरांचं ज्युडिएक्शन आहे, त्याच्यामुळे मी जरा जास्त बोलणार नाही, परंतु 10,000 रुपयाचे पुस्तकं मी आजच तुम्हाला पुस्तकाचं महत्व मला आहे. पुस्तकं काय देतात हे सुद्धा मला माहित आहे. खूप मौल्यवान विचार असतात. यामध्ये जर 2 विद्यार्थी तुमच्या गावच्या MPSC पास झाले, आमच्यासारखे अधिकारी झाले, ती मोठी गावाचं नाव होतं. तसेच आमच्या भगिनी त्यांनी सुद्धा राष्ट्रीय लेवलवर स्टेट लेवलवर मोठी प्रगती केली आहे. त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्यांचं सुद्धा यावर येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात दिवाळीनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कुमारी लक्ष्मी, कुमारी शुभांगी, कुमारी पल्लवी, कुमारी रोशनी, कुमारी यामिनी, कुमारी प्रणाली, कुमारी भाग्यश्री, कुमारी लक्ष्मी लोधी, कुमारी साक्षी आदी छोट्या छोट्या बालगोपालांनी सुंदर नृत्य कला सादर केली. कुमारी रोशनी हिने दिवाळी कशी साजरी करावी ही आपल्या छोट्या छोट्या शब्दात सांगितलं. ब्रह्मकुमारी ज्योती दिदी यांनी दिवाळीचे आध्यात्मिक रहस्य प्रकट केले. यावल ब्रह्मकुमारी केंद्राच्या प्रमुख राजश्री दिदींनी या प्रसंगी सर्वांना निरोगी व समृद्ध आयुष्य मिळण्यासाठी शुभकामनारूपी शुभाशीष दिले. या कार्यक्रमात कुमारी योगिनी हिचे लक्ष्मी रूपात प्रतिकात्मक पूजन करण्यात आले. प्रसंगी गीतापाठ शाळेतील अन्य भाऊ बहिणींनी उपस्थिती दिली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत वारुळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुण पाटील, दिलीप पाटील, विश्वनाथ बारी, तुषार पाटील, श्रीमती सीता यादव, श्रीमती दीपाली लोधी, श्रीमती रीता वाडुळकर, वंदना विस्पुते, महारू पाटील, ज्योती मंदवाळे आदींनी परिश्रम घेतले. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.